Hello students, chapter number 3 permutations and combination. आता permutation आणि combination या टॉपिकमध्ये एक्झरसाइज 3.3 लास्टच्या लेक्चरमध्ये आपण एक्झरसाइज 3.3 मधील क्वेश्चन नंबर 7 पर्यंत कंप्लीट केलेला आहे. नाउ सी द क्वेश्चन नंबर 8. व्हॉट इज आवर क्वेश्चन नंबर 8? Find the number of ways so that the letters of the word history. मग आता वर्ल्ड कोणता सांगितलं आहे आपणाला? हिस्ट्री आर अरेंज्ड. आणि त्यासाठी पुन्हा 1 2 3 4 5 6 केसेस दिलेल्या आहेत. मग आता 6च्या 6 केसेस एका वेळी वाचायच्या नाहीत, तर त्यातली फक्त पहिली केस ऑब्झर्व करायची. Y and T are together. मग गिव्हन वर्ड कोणता आहे? हिस्ट्री. सोल्युशन गिव्हन वर्ड हिस्ट्री. मग आता ह्या हिस्ट्रीमध्ये आपल्याकडं काय काय आहे? 1 2 3 4 5 6 आणि 7. हाऊ मेनी लेटर्स आर देअर? There are 7 letters. पुढं ते 7 लेटर्स कोणते आहेत? H, I, S, T, O, R आणि Y. These are 7 letters from the word history. त्यांच्यापैकी I आणि O हे दोन आपणाला काय दिसत आहेत? ओवेल्स. आणि राहिलेले 5 काय दिसत आहेत? कॉन्सोनंट. लिहून घेतलं आपण हे. ओवेल्स आर I, O दॅट इज इक्वल टू 2 आणि कॉन्सोनंट्स आर कोणते कोणते कॉन्सोनंट्स आहेत आपल्याकडं? H, S, T, R, Y दॅट इज इक्वल टू 5. मग आता हे सगळं झाल्यानंतर मगच नंबर एचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. Y and T आर टुगेदर. मग या ठिकाणी सांगितलं आहे आपणाला Y आणि T एकत्र पाहिजेत. मग आता Y आणि T हे दोघं एकत्र अशा पद्धतीने असू शकतील किंवा T आणि Y असे पण एकत्र असतील. असं काही सांगितलं आहे का की सुरुवातीला Yच पाहिजे नंतर T पाहिजे? नाही. फक्त सांगितलं आहे Y and T आर टुगेदर. मग YT लिहू शकतो, TY लिहू शकतो. म्हणजे ही अरेंजमेंट एक आणि ही एक 2 अरेंजमेंट झाल्या Y आणि Tच्या. मग आता हा एक ग्रुप आणि राहिलेले लेटर्स. मग राहिलेले लेटर्स कोणते कोणते आहेत Y आणि T सोडल्यानंतर? H, I, S, O, R. हा एक ग्रुप आणि रिमेनिंग लेटर्स 5. म्हणजे टोटल किती झाले? 6. मग हे 6 आपण कशा पद्धतीने अरेंज करू शकतो? तर 6 फॅक्टोरियल आणि ह्या दोघांची इंटरनल ॲडजस्टमेंट 2 फॅक्टोरियल. मग हे क्लिअर झालं तरच आपण इथं लिहिणार नंबर ए. काय सांगितलं आहे? Y and T आर टुगेदर. Therefore, Y and T can be arranged in. किती प्रकारची अरेंजमेंट आहे आपल्याकडं? 2 प्रकारची. 2 फॅक्टोरियल वेज. 1 ग्रुप ऑफ Y and T. Y आणि Tचा आता एक ग्रुप. अँड रिमेनिंग राहिलेले लेटर्स आपल्याकडं किती आहेत? रिमेनिंग 5 लेटर्स कॅन बी अरेंज्ड इन. हे 5 लेटर्स आणि हा एक ग्रुप दे आर अरेंज्ड इन 6 फॅक्टोरियल वेज.
Therefore, total number of ways is equal to 6 factorial into 2 factorial. आता 6 factorial 6 into 5 into 4 into 3 into 2 into 1. Again 2 factorial, that is 2 into 1. You can take the product. प्रोडक्ट घेतल्यानंतर आपणाला फायनल आन्सर मिळेल. नंबर बी, y इज नेक्स्ट टू t. आता इथं फिक्स आहे y इज नेक्स्ट टू t, म्हणजे अगोदर टीच असला पाहिजे आणि नंतर वायच असला पाहिजे. मग ही अरेंजमेंट एकच प्रकारची झाली. वाय इज नेक्स्ट टू टी. मग ह्या दोघांचा एक ग्रुप आणि पुन्हा राहिलेले पाठीमागचेच HISOR हे 5 लेटर्स. नंबर बी, वाय इज नेक्स्ट टू टी. Therefore, y and t are arranged in. किती वे झाली तर फक्त एकच वे मिळाला आपणाला. वन ग्रुप ऑफ y and t. y आणि t चा एक ग्रुप and remaining 5 letters आर अरेंज्ड. नेहमी लक्षात ठेवायचं आहे आपणाला, राहिलेले लेटर आणि एक ग्रुप. राहिलेले लेटर 5 आणि एक ग्रुप मिळून किती झाले 6. अरेंज्ड इन 6 फॅक्टोरियल वेज. टोटल नंबर ऑफ वेज इज इक्वल टू ओनली 6 फॅक्टोरियल. That is 6 into 5 into 4 into 3 into 2 into 1. कॅल्क्युलेशन केलं तर आपणाला आन्सर मिळेल 6 into 5 30, 30 into 4 120, 120 into 3 and into 2, that is 720. नंबर सी ला काय सांगितलं आहे, देर इज नो रिस्ट्रिक्शन. मग आता रिस्ट्रिक्शनच कोणतंही ठेवलेलं नाही आहे, म्हणजेच दीज 7 लेटर्स कॅन बी अरेंज्ड इन 7 फॅक्टोरियल वेज. नंबर सी, देर इज नो रिस्ट्रिक्शन. देअरफॉर 7 लेटर्स कॅन बी अरेंज्ड in 7 factorial ways. Total number of ways is equal to 7 factorial. That is equal to 7 into 6 into 5 into 4 into 3 into 2 into 1. That is equal to 1 into 2, 2, 2 into 3, 6, 6 into 4, 24, 24 into 5, 120, 120 into 6, 720, 720 into 7, 540. Number D, begin and end with vowel. आता begin and end with vowel, we have to arrange 7 letters. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. पण याच्यापैकी सुरुवात आणि शेवट आपला ओवेलनेच झाला पाहिजे. मग आता ओवेल कोण कोण आहे तर 2च आहे. मग एक तर सुरुवातीला आय असू शकतो तर शेवटी ओ असू शकतो, किंवा सुरुवातीला ओ असू शकतो किंवा शेवटी आय असू शकतो. मग ही ॲडजस्टमेंट किती वेजने झाली, 2 वेजने. आय सुरुवातीला घेतला तर ओ लास्टला, ही झाली पहिली ॲडजस्टमेंट. ओ बिगिनिंगला घेतला तर एंडिंगला आय, ही झाली आपली दुसरी ॲडजस्टमेंट. मग आता ह्या 2 ॲडजस्टमेंट झाल्यानंतर राहिलेल्या 5 बद्दल काहीही सांगितलेलं नाही. बिगिन अँड
end with vowel. Therefore, two vowels at two places are arranged in 2 factorial ways. ही झाली ओवेलची ॲडजस्टमेंट बिगिनिंग अँड एंडिंगला. रिमेनिंग 5 letters at 5 places are arranged in 5 factorial ways. Therefore, total number of ways is equal to 5 factorial into 2 factorial. मग 5 factorial 5 into 4 into 3 into 2 into 1. 2 factorial 2 into 1. That is equal to 4 पंचे 20 20 3 60 60 2 120 120 गुणिले 1 120 120 into 2. That is 240. Then number E, end with ST. कन्फर्म सांगितलं आहे 1 2 3 4 5 6. मग 6वी आणि 7वी पोझिशन जी आहे ती फिक्स कोणासाठी आहे? ST साठी. म्हणजे ही अरेंजमेंट एकच झाली. तिथं TSचा काहीही संबंध नाही. फक्त S आणि T 6व्या पोझिशनला S असला पाहिजे, 7व्या पोझिशनला T असला पाहिजे. राहिले मग किती? 5 लेटर्स अँड दे आर अरेंज्ड इन 5 factorial ways. End with EST. 5 letters at 5 places are arranged in 5 factorial ways. Total number of ways is equal to 5 factorial, that is 120. And number F, begin with S and end with T. आता सुरुवातीला आपणाला कंपल्सरी S पाहिजे आणि शेवटी T पाहिजे. मग ह्या दोन सोडूनच द्यायच्या. Sला फिक्स पोझिशन आहे, Tला फिक्स पोझिशन आहे. राहिलेले लेटर्स किती आहेत? 5. प्लेसेस किती आहेत? 5. 5 letters at 5 places are arranged. सेमच येणार. 5 letters at 5 places are arranged in 5 factorial ways. Therefore, total number of ways is equal to 5 factorial. आणि 5 factorial म्हणजेच 5 into 4 into 3 into 2 into 1 and that is equal to 120. Question number 9. Find the number of arrangements of the letters of the word सोलापूर. मग आपणाला दिलेला वर्ड कोणता आहे? सोलापूर. मग सोल्युशन लिहिताना आपण लिहिलं गिव्हन वर्ड इज सोलापूर. काय करायला सांगितलं ते नंतर बघूया. मग ह्या सोलापूरमध्ये एकूण लेटर किती आहेत? 1 2 3 4 5 6 7. टोटल लेटर्स आर 7. कोणती कोणती आहेत ते लिहायचं असेल तरी लिहू शकतो आपण. SOLAPU आणि R. त्यापैकी ओवेल्स आपण मांडले. कोणते कोणते ओवेल्स आहेत? OAU दॅट इज इक्वल टू 3. आणि कॉन्सोनंट्स पण लिहून घेतले. SLPR दॅट इज इक्वल टू 4. आणि मगच पुढं जायचं आहे आपणाला. त्यानंतर ठरवायचं आहे की आपणाला काय सांगितलं आहे. अरेंजमेंट कशा पद्धतीने करायची आहे? सो दॅट द कॉन्सोनंट्स अँड ओवेल्स आर प्लेस्ड अल्टरनेटिव्हली. आता प्लेस्ड अल्टरनेटिव्हली म्हटलं की पहिल्यांदा जर कॉन्सोनंट आलं तर नंतर ओवेल, पुन्हा कॉन्सोनंट, पुन्हा ओवेल, परत कॉन्सोनंट, परत ओवेल आणि शेवटी कॉन्सोनंट. ही अरेंजमेंट अशीच येणार आहे. का तर कॉन्सोनंट आपल्याकडं 4 आहेत. 1 2 3 आणि 4.
मग 4 कॉन्सोनंट आणि त्या 4 कॉन्सोनंटच्या मध्ये 3 ओवेल. ओवेलसुद्धा ऑब्झर्व करा 3च आहेत. ही अरेंजमेंट फिक्स अशी होणार आहे. मग हा जो पहिला कॉन्सोनंट आहे कोणता पण, समजा आपण एक कॉन्सोनंट कन्सिडर केला यस, मग हा यस 1 नंबरला असू शकतो, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, किंवा दुसरा कॉन्सोनंट 1 2 3 4, म्हणजे प्रत्येक कॉन्सोनंट आपण 4 ठिकाणी प्लेस करू शकतो. मग टोटल नंबर ऑफ कॉन्सोनंट्स आर 4 अँड दे आर अरेंज्ड ॲट 4 प्लेसेस. 4 कॉन्सोनंट्स at 4 places are arranged in 4 factorial ways. परत हा ओवेल 1 2 आणि 3, मग दिलेले ओवेलसुद्धा 3 आहेत. ह्या प्रत्येक ओवेलसाठी पोझिशनसुद्धा 3च आहेत. मग 3 ओवेल्स at 3 places are arranged in 3 factorial ways. आणि आपला क्वेश्चन इथंच कंप्लीट झाला. टोटल नंबर ऑफ वेज. कॉन्सोनंटची अरेंजमेंट 4 फॅक्टोरियल, ओवेलची अरेंजमेंट 3 फॅक्टोरियल, 4 × 3 × 2 × 1, अगेन 3 × 2 × 1, 4 3 12, 12 2 24, × 3 2 6, दॅट इज 144 वेज. मग काही लोकांच्या डोक्यात शंका येते की या ठिकाणी ओवेल ठेवला आणि या ठिकाणी ओवेल ठेवला, 5 प्लेसेस आणि 3 ओवेल्स, तर चालत नाही का? तर नाही चालत. समजा आपण सुरुवातीला ओवेल घेतला तर कॉन्सोनंट कॉन्सोनंट पुन्हा ओवेल, पुन्हा कॉन्सोनंट, पुन्हा ओवेल आणि पुन्हा कॉन्सोनंट. मग इथं काय झालं तर 2 कॉन्सोनंट एका शेजारी एक आले. 2 कॉन्सोनंट एका शेजारी एक आले. मग ओवेल आणि कॉन्सोनंट अल्टरनेटिव्ह आले का? नाही आले. पर्टिक्युलरली काय सांगितलं आहे की कॉन्सोनंट ओवेल, कॉन्सोनंट ओवेल आणि पुन्हा कॉन्सोनंट, ही अरेंजमेंट आहे. त्यामुळे ह्या 2 प्लेसेस सध्या ओवेलसाठी अवेलेबल नाहीत. का तर ग्रुप ऑफ फोटोग्राफ या टाईपच्या क्वेश्चनमध्ये आपणाला ह्या 2 प्लेसेस एक्स्ट्रा अवेलेबल झाल्या होत्या. आत्ता मात्र असं काहीही होत नाही. क्वेश्चन नंबर 11. हाऊ मेनी नंबर्स कॅन बी फॉर्मड यूजिंग डिजिट्स 0 1 2 3 4 5 विदाऊट रिपिटेशन. पुन्हा रिपीट करायचा नाही. सो दॅट द रिझल्टिंग नंबर्स आर बिटवीन 100 अँड 1000. आता रिझल्टिंग नंबर, तयार होणारा नंबर आपला 100 आणि 1000 या दोघांच्या दरम्यान असला पाहिजे. बिटवीन म्हटलं आहे. मग बिटवीन म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये 100 येणार नाही आणि 1000सुद्धा येणार नाही. म्हणजेच आपला नंबर कोणता तयार होणार? 101 पासून शेवटचा नंबर असेल 999. पण डिजिट्सचं रिपिटेशन नको आहे. म्हणजेच जे नंबर तयार होणार आहेत हे ह्या दोघा 101 असू शकतो, 999सुद्धा असू शकतो. पण यांचा वापर करून आपण 101 तयार करू शकतो, पण 999 तयार करू शकत नाही. मग 999 येणार का त्याच्यामध्ये? माहीत नाही. पण जेवढे नंबर तयार होतात तेवढे सगळे नंबर 3 डिजिटचे असतील. बघा किती डिजिटचे? 3 डिजिटचे. गिव्हन डिजिट्स आर 0 1 2 3 4 5. हे झाले आपले 3 गिव्हन डिजिट्स. टोटल डिजिट्स किती आहेत आपल्याकडं? इज इक्वल टू 6. आपणाला जे नंबर्स तयार होणार आहेत बिटवीन 100 अँड 1000 यांच्यामधले नंबर, ते सगळे नंबर 3 डिजिटमध्ये आहेत. द नंबर्स बिटवीन 100 अँड 1000 आर 3 डिजिट नंबर्स. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा
की आता जर आपण टेन्स प्लेसचा विचार केला, 100 प्लेसचा विचार केला, दिलेले डिजिट तुमचे 0 1 2 3 4 5 यापैकी हा जो 0 आहे तो आपण 100 प्लेसला लिहू शकत नाही. का तर 100 प्लेसला जर आपण 0 घेतला तर 3 डिजिट नंबर तयार होत नाही. वी कॅनॉट पुट 0 ॲट 100 प्लेस. मग 100 प्लेसला 0 नको आहे. राहिले डिजिट किती? 5. आणि ह्या 5 डिजिट्सपैकी कोणताही एक डिजिट आपण 100 प्लेसला पुट करू शकतो. 100 प्लेस is arranged using remaining 5 digits in. बघा आता डिजिट्स किती अवेलेबल आहेत आपल्याकडं? 5. आणि प्लेस किती आहे? एकच. कोणती? तर 100. दॅट इज 5p1 वेट्स. मग यांच्यापैकी कोणता तरी एक नंबर आपण 100 प्लेसला यूज केला. कोणता पण एक. समजा 5 यूज केला तर पुढं आपल्याकडं टेन्स प्लेस आणि युनिट प्लेस आहे. मग टेन्स प्लेस आणि युनिट प्लेस ह्या 2 प्लेसेस आहेत आणि ह्या 2 प्लेसेससाठी टोटल डिजिट्स अवेलेबल किती आहेत? तर पुन्हा 5च डिजिट अवेलेबल आहेत. का तर त्यावेळी आपण 0 पुटअप करू शकतो. फॉर रिमेनिंग टेन्स प्लेस and unit place, there are 5 digits available. Therefore, they are arranged in. मग digits available 5. अरेंज किती? तर 2 प्लेसेस अरेंज करायचे आहेत. दॅट इज 5p2 वेज. आणि मग टोटल नंबर ऑफ वेज इज इक्वल टू 5p2 इंटू 5p1. 5 फॅक्टोरियल अपॉन 5 मायनस 2 फॅक्टोरियल इंटू 5p1ची व्हॅल्यू. That is equal to 5 factorial upon 3 factorial into 5. That is equal to 5 into 4. 3 factorial गेला into 5. 4 पंचे 20. 20 गुणिले 5. How many numbers we get? There are 100 numbers. Question number 12. Find the number of 6 digit number. आपणाला 6 अंकी संख्या तयार करायची आहे. यूजिंग डिजिट्स. कोणते अंक वापरायचे? 3 4 5 6 7 8. मग दिलेले डिजिट्स कोणते आहेत आपल्याकडं? गिव्हन डिजिट्स आर 3 4 5 6 7 8. टोटल डिजिट्स किती आहेत? तर 6. मग आता ह्या 6 डिजिटचा वापर करून आपणाला 6 अंकी संख्या तयार करायची आहे. मग प्रत्येक अंकासाठी आपल्याकडं 6 प्लेसेस अवेलेबल आहेत. मग दिलेले टोटल डिजिटसुद्धा 6 आहेत आणि प्रत्येकासाठी प्लेसेससुद्धा 6च आहेत. 6 digits at 6 places are arranged in 6p6 ways.
Therefore, total weights is equal to 6 factorial. That is equal to 6 into 5 into 4 into 3 into 2 into 1. 6 पंचे 30, 30 चौक 120, 120 गुणिले 6, 720 टोटल डिजिट झाले. पण पुढं जाऊन त्यांनी विचारलं आहे, आणखी काय विचारलं आहे, हाऊ मेनी ऑफ दीज डिव्हिजिबल बाय 5. यांच्यापैकी जे 720 डिजिट तयार होतात त्यांच्यापैकी किती 6 अंकी असे नंबर आहेत की ज्यांना 5ने डिव्हाइड होत आहे. मग आपल्याकडं अव्हेलेबल डिजिट कोण कोण आहे, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. बघा आता 6 अंकी नंबर आणि त्यात पण 5ने डिव्हाइड होणारा. मग 5ने केव्हा डिव्हाइड होतं, तर युनिट प्लेसला एक तर 5 असला पाहिजे किंवा 0 असला पाहिजे. आत्ता आपल्याकडं अव्हेलेबल कोण आहे, 5. म्हणजे हा 5 आपणाला फिक्स युनिट प्लेसला ठेवावा लागेल. आणि मग राहिलेले 5 डिजिट विदाऊट रिपिटेशन आहे. 5 डिजिटसाठी पुन्हा 5च प्लेसेस अवेलेबल आहेत. नंबर ए, फॉर अ नंबर divisible by 5 there must be 5 at unit place. मग युनिट प्लेसला आपण 5 फिक्स करून टाकला. कशासाठी, तर जो नंबर तयार होणार आहे त्याला 5ने डिव्हाइड झालं पाहिजे. 0 आपल्याकडे अवेलेबल नाही आहे, नाहीतर 0चा सुद्धा यूज केला असता. रिमेनिंग 5 are arranged at 5 places. का तर रिपिटेशन नाही. रिपिटेशन असतं तर पुन्हा आपणाला त्याला 6 डिजिट वापरावे लागले असते आणि त्यासाठी 5 प्लेसेस मिळाल्या असत्या. रिमेनिंग 5 are arranged at 5 places in 5p5 ways. Therefore, total numbers divisible by 5 is equal to 5p5, that is equal to 5 factorial, that is 5 into 4 into 3 into 2 into 1, and that is equal to 120. नंबर बीला काय सांगितलं आहे, नॉट डिव्हिजिबल बाय 5. मग नॉट डिव्हिजिबल बाय 5 याच्यासाठी कोणतंही कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही. 6 डिजिटचे टोटल नंबर्स किती आहेत, 720. आणि 5ने डिव्हाइड होणारे किती आहेत, 120. दोघांची सबस्ट्रॅक्शन करा. देर आर 600 नंबर्स अँड दिस 600 नंबर्स आर नॉट डिव्हिजिबल बाय